नमस्कार मित्रांनो, रत्नाकर औसेकर युट्यूब चॅनलचा सकाळचा भोंगा. आणि मित्रांनो, एक चित्रपट सृष्टीतला डायलॉग आहे, जानी जिनके घर शीशे के होते हैं वो दूसरों के घर पर पत्थर नहीं फेंका करते. हा मित्रांनो, जिनके घर शीशे के होते हैं वो दूसरों को घर पर पत्थर नहीं फेका करते. ज्यांची काचची घर आहेत ते इतरांच्या घरावर दगड मारत नाहीत. हा त्याचा सरळ सरळ मराठीतला अर्थ आहे मित्रांनो. आणि हेच महाराष्ट्राच्या राजकारणात घडतंय का? रामदास कदमांनी आरोप केले, सुप्रिया सुळेंनी त्यावर प्रतिक्रिया दिली की अतिशय गलिच्छ राजकारण चालू आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाचा स्तर इतक्या खालच्या थराला जाईल असं कदापिही वाटलं नव्हतं, अशी भावना जर कोणी व्यक्त केली, खासदार सुप्रियाताई सुळेंनी व्यक्त केलेली आहे. उद्धव ठाकरे साहेब काय सांगतायत? त्यांनी काल पुण्यात येऊन सांगितलं की गद्दार आणि हरामखोरांच्या बोलण्याला मी उत्तर देण्याची त्यांची लायकी नाही. दसरा मेळावा आहे, दसऱ्याच्या शुभेच्छा, विकासाची कामं, आणि या दसऱ्यात चांगले कामं सोडून दिले आणि एकमेकाचे कपडे काढण्याचा उद्योग, आबरूची लक्तर या राजकारणाच्या विषयावर टांगण्याचं काम या राजकारण्यांनी सुरू केलंय का काय? रामदास कदमांनी आरोप केले, यामागे षडयंत्र आहे का? का कुठंतरी अतिवृष्टीमध्ये जे काही नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं, त्या प्रश्नापासून लक्ष विचलित करायचं आहे का? लाडक्या बहीण योजनेचा अजून ऑक्टोबरचा हप्ता अजून त्याची काही तजवीज नाहीये, त्याबद्दल काही तुम्हाला लोकांचं लक्ष विचलित करायचं आहे का? का सध्याच्या महाराष्ट्रासमोरचे जे आता सध्या आलेली निवडणूक आहे, जिल्हा परिषद निवडणूक, महानगरपालिका निवडणूक आणि मुंबईची महानगरपालिका निवडणूक. लक्षात ठेवा मित्रांनो, मुंबईची महानगरपालिका निवडणूक म्हणजे ही ठाकरे आणि ठाकरे ब्रँड. कारण गेल्या 25 वर्षापासून या मुंबईवर सत्ता जर कोणी काबीज केली असेल ती शिवसेनेने केली आहे. कारण शिवसेनेच्या अनेक सभांसाठी मला मुंबईत उपस्थित राहण्याचा योग आला मित्रांनो. मी प्रत्यक्ष डोळ्यानं पाहिलेले की मुंबई एवढ्या माता बंधू भगिनी जेवढ्या रस्त्यावर येतात महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये, नगरसेवकांना निवडून देण्यास जेवढी उत्सुकता असतात तेवढी उत्सुकता महिलांमध्ये मराठवाड्यात दिसत नाही किंवा महाराष्ट्राच्या इतर भागात दिसत नाही. एवढं मुंबईचं आणि नगरसेवकाचं आणि महानगरपालिकेचं जिव्हाळ्याचं नातं, आणि हे नातं गेल्या 25 वर्षापासून जपलेलं आहे शिवसेनेनं. मग आता भाजप समोर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे जर एकत्र आले तर भाजपला ते जड जाईल का? का रामदास कदमांचा बोलविता धनी दुसराच कोणी आहे? का रामदास कदम नावाचा एक बार त्यांनी उडवलेला आहे? का रामदास कदम आणि डान्स बार हे समीकरण गाजत असतानाच, आरोपांची पातळी खाली आली असतानाच आमदार परवानी काय आरोप केले की 1993च्या आसपास याच रामदास कदमांच्या पत्नी ज्योती कदम यांना जाळलं का त्या जळाल्या, याची चौकशी करा, याची नार्को टेस्ट करा. आणि हे त्यांनी आव्हान कुणाला दिले? त्यांनी आव्हान दिले त्या ज्योती कदमांचे चिरंजीव, महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदमांना. आता मित्रांनो, योगेश कदमांपुढे हा केवढा मोठा पेच आहे. अनिल परबानी हे सांगितले की आपल्या बापाची काय कारनामे आहेत हे उघड जर पाहायचं असेल तर योगेश कदमांनी नार्को टेस्ट करावी रामदास कदमांची. रामदास कदम म्हणतात की माझ्या आरोपाला उत्तर द्यायला खरं तर उद्धव ठाकरेंनी पुढे यायला पाहिजे. उद्धव ठाकरे सांगतात की मी हरामखोर आणि गद्दारांच्या वाक्याला उत्तर देत नाही. वाह, महाराष्ट्राचं राजकारण
यामध्ये ओढल्या गेलेल्या आता ऋषितुल्य पितृतुल्य आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब. रामदास कदमांनी सांगितलं की पवार साहेब ज्यावेळेस बाळासाहेब ठाकरेंना भेटायला आले त्यांना वरच्या बदल्यावर जाऊ दिलं नाही. तर शरद पवार साहेब म्हणाले म्हणे, अरे मिलिंद म्हणजे मिलिंद नार्वेकर, अरे मिलिंद किती छळतोय बाळासाहेबांच्या बॉडीला. हे वाक्य खरंच शरद पवार बोललेत का? मग हे जर बोलले असतील तर आज शरद पवार साहेब समोर येऊन त्यांनी त्याचा खुलासा केला पाहिजे. काल अनिल परवानी हे सांगितले की हे जर खरं असेल तर शरद पवार आज आपल्यात आहेत, त्यांनी समोर यावं आणि त्यांनी या गोष्टीचा खुलासा करून दूध का दूध पाणी का पाणी कोण सांगू शकतंय. ही जर खरी घटना असेल तर याचा न्याय निवाडा जर कोण करू शकत असेल तर श्री शरद पवारच करू शकतात. हे खरं आहे मित्रांनो. आणि अशा वेळेस शरद पवार जनतेला वेटिंगला बसवतात की थांबा, आता माझ्या बोलण्याची वाट पहा. एवढ्या राजकारणाचा एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व असते शरद पवार, आता काय बोलतात. यामध्ये ते कदमांना उघडं पाडतात का यामध्ये ते उद्धव ठाकरेंना उघडं पाडतात का शरद पवार मौन बाळगतात. कारण ज्या अर्थी सुप्रिया सुळेंनी सांगितलं की राजकारणाचा स्तर एवढा खाली जातोय की त्या ठिकाणी अब्रूची लखतर खेळच्या विषयावर टांगण्याचं काम, मुंबईच्या विषयावर टांगण्याचं काम, मातुश्रीच्या विषयावर टांगण्याचं काम या तथाकथित राजकीय मंडळीने सुरू केलंय. खरं म्हणतं गेलेल्या माणसाबद्दल ही चर्चा व्हायला सुद्धा नको आहे. हे महाराष्ट्रातल्या शिवसैनिकच नाही तर कोणत्याही पक्षाच्या कोणत्याही नेत्यांना सध्या चालू असलेलं राजकारण हे आवडत नाहीये. कारण महाराष्ट्रासमोर अनेक प्रश्न हवा, असं मी काल सुद्धा तुम्हाला बोललो मित्रांनो की आता सर्वात महत्वाचा जो प्रश्न आहे तो ह्या माझा शेतकरी राजा, या शेतकरी राजाचा प्रश्न फार मोठा गंभीर आहे आता सध्या महाराष्ट्रासमोर. आणि यातूनच सरकारला काहीतरी मार्ग काढून आता शेतकऱ्यांचं समाधान करायचं आहे. त्याच्यामधूनच हे जातीय बांडगुळ, त्यामध्येच हे जातीय क्लेश, त्यामध्येच ओबीसीचा मेळावा, त्याच ओबीसीचा मोर्चा, मध्येच मनोज जरांगेंचं काहीतरी स्टेटमेंट, मग इकडे मराठा समाज, इकडे ओबीसी समाज, या दोघांच्या समाजाचा दोघांना समन्वय साधण्याची कसब आणि लकब जर कुणाला आता साधायची असेल ती मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबाला साधायची आहे. पण प्रश्न असा निर्माण होतोय की रामदास कदमांनी हे जे मिसाईल टाकलं, रामदास कदमांनी जे शब्दरूपी हे बॉम्ब टाकला आणि एक खळबळ उडून टाकली महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये की बाळासाहेब ठाकरेंचा मृतदेह 2 दिवस खोलीमध्ये ठेवला, त्यांचे ठसे घेण्यात आले. आता अनिल परबांनी विचारलेलं आहे की रामदासजी स्विस बँकेत ठसे लागतात हे तुम्हाला कोणी सांगितलं? बर, गेलेल्या माणसाच्या ठशाचा काय उपयोग होतो का, एवढी अल्पबुद्धी रामदास कदमांची, असं अनिल परबांचं म्हणणं आहे. म्हणजे आता ह्या प्रश्नाचा फार लोक गांभीर्याने विचार करतायत की गेलेल्या माणसाचे ठसे चालतात का, ते यंत्रणेला कळतात का, त्या तशा मशिनरी आहेत का, किंवा स्विस बँकेतली अकाउंटची प्रोसिजर काय आहे. एकदा सांगून तरी टाका एकदा जनतेला की स्विस बँकेमध्ये ठसे लागतात का, अंगठे लागतात का, सह्या लागतात. म्हणजे आतापर्यंत कुणाकुणाचे कसे कसे किती किती अवयव गायब झाले हे महाराष्ट्राला माहिती आहे मित्रांनो. तर सर्वात महत्वाचा जो प्रश्न आहे मित्रांनो की काल ज्या पद्धतीनं गेलेल्या माणसाबद्दल बोलले त्याचं कुठंतरी सर्वसामान्य महाराष्ट्रातल्या जनतेला ही गोष्ट आवडलेली नाहीये. स्तर किती खालच्या थराला चाललेला आहे. काय येणाऱ्या महानगरपालिका मध्ये उद्धव ठाकरेंना बदनाम करायचं आहे. कुठंतरी राज ठाकरे उद्धव ठाकरेंची युती होतीये, एकत्र येत आहेत. उद्धव ठाकरेंनी सांगितले की आम्ही एकत्र येतोय हे विभक्त होण्यासाठी नाही तर एकत्र राहण्यासाठी आम्ही एकत्र येतोय. म्हणून भाजप घाबरलाय का राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या या महायुतीला? महायुती घाबरली का यांच्या युतीला? आता यापुढे मुंबईची महानगरपालिका हा ध्येय, हे लक्ष आपल्या डोळ्यासमोर ठेवून रामदास कदमांसारख्या व्यक्तींच्या तोंडातून हे वाक्य
कुणी बाहेर टाकले? मग यामध्ये भाजपचं षडयंत्र काय? यामध्ये शरद पवारांची भूमिका काय? आता शरद पवार यावर काय उत्तर देणार की हा जो झालेला गौप्यस्फोट आहे आणि या गौप्यस्फोटाची आता कुठपर्यंत चर्चा होणार? नार्को टेस्ट दोघांची करा असं म्हणलं जातं आणि ह्याची जबाबदारी कोणावर दिली आहे? तर खुद्द रामदास कदमांचे चिरंजीव महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांना अडचणीत आणण्यासाठी योगेश कदम यांच्यावर एक प्रकारे पुन्हा एकदा आरोप करायला तयारी होती आहे की बघा आपले वडील आहेत म्हणून ते वाचवत आहेत, आपले वडील आहेत म्हणून ते नार्को टेस्ट करत नाही आहेत. इकडे अनिल परब म्हणतात यांची नार्को टेस्ट करा, रामदास कदम म्हणतात उद्धव ठाकरेंची नार्को टेस्ट करा. या नार्को टेस्ट मध्ये एक मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणाचा स्तर आणि कुठंतरी एक आमच्यासारख्या जुन्या माणसांना असं वाटतं मित्रांनो की कुठेतरी लक्ष भरकटलं चाललंय का? फोकस हलतोय का? अतिवृष्टीचा फोकस हलतोय का? आज महाराष्ट्रात झालेलं प्रचंड नुकसान, शेतकऱ्यांच्या जमिनी वाहून गेलेल्या आहेत. आज आर्थिक संकटामध्ये शेतकरी राजा आहे. आज मी काल सुद्धा जे बोललो तेच आज सुद्धा बोलतो की यापुढे कोणता तरुण मी शेती करणारे, मी प्रगतशील शेतकरी होणारे असं ठामपणाने सामोरं जाईल सांगायला, ही शंका आता निर्माण झालेली मित्रांनो. आणि म्हणून काल सुप्रियाताई सुळे म्हणाल्या की राजकारणाचा स्तर एवढ्या खालच्या थराला जाईल असं कधीही वाटलं नव्हतं. फक्त आता सगळी सोय येऊन पुन्हा टेकलेली मित्रांनो. शरदचंद्रजी पवार साहेब आता काय बोलणार? मग शरदचंद्रजी पवार साहेब खरंच तिथं गेले होते का? पवार साहेबांनी मिलिंदला तसं म्हणाले का? मिलिंदने काय उत्तर दिलं? आणि अशा पद्धतीचं ज्ञान अज्ञान याचं काल तराजू घेऊन बसले होते अनिल परब. अनिल परबांनी सांगितलं की रामदास कदम हे अज्ञान आहेत, ज्ञानी नाही आहेत. रामदास कदम म्हणतात की अनिल परब हे अर्धे वकील आहेत, पूर्ण वकील नाही आहेत. आता ह्यांच्या ज्ञानाच्या तराजूमध्ये सर्वसामान्य जनतेचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाकडे आता दुर्लक्ष व्हायला लागलंय. कुठंतरी महायुती यामध्ये कुणाला तरी वापरती का? यामध्ये काही राजकीय चाललेलं आहे का? रामदास कदमांचा बोलिता धनी कोण आहे? हेच रामदास कदम ज्यावेळेस त्यांना शिवसेना त्यांनी सोडताना ढसढसा रडले होते आणि 14 वर्षानंतर झालेला हा त्यांना साक्षात्कार. तर यामुळं आता कोण गद्दार आणि कोण हरामखोर? मित्रांनो अजून एक शंका अशी आहे की रामदास कदम म्हणतात की स्टोव पेटवताना त्यांना भडका उडाला. मग त्यावेळेस रामदास कदम एवढे गरीब होते का की स्टोवर त्यांचा स्वयंपाक चालायचा का? त्या काळात गॅस नव्हता का? का असं कोणतं परिस्थिती निर्माण झाली की स्टोवर स्वयंपाक करायची पाळी आली? याचाही विषय झाला पाहिजे. या बाबतीत सुद्धा सखोल चौकशा झाल्या पाहिजेत. म्हणून आता फार मोठं चॅलेंज महाराष्ट्राच्या गृहराज्य मंत्र्यांसमोर आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे योगेश कदम हे टार्गेट आहे का शिवसेनेचं? कारण अनिल परब आणि रामदास कदम यांचं किती सख्य अख्ख्या महाराष्ट्राला माहितीये मित्रांनो. मग यामध्ये काय राजकारण शिस्त आहे की दरवेळेस योगेश कदमला आज नाही मित्रांनो आतापर्यंत 3 ते 4 वेळा टार्गेट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. कुठेतरी रामदास कदमांची प्रतिमा खराब करायची आहे. कुठेतरी रामदास कदम एकेकाळचे शिवसेनेचे कट्टर शिवसैनिक आणि उद्धव ठाकरेंचे कट्टर होते, ते आज त्यांच्या विरोधात गेलेले आहेत. त्यामुळे अजून पुढे काय काय बॉम्ब पडणार आणि अजून पुढे रामदास कदम काय काय तोंड उघडणार आणि या महाराष्ट्राला अजून काय काय ऐकायला मिळणार? फक्त आपल्याला तो विचार एक करायचा आहे आणि आपल्याला शोधायचं आहे. आणि तुम्ही सुद्धा शोधलं तर मला सुद्धा कमेंट्स मध्ये सांगा मित्रांनो, कोण हरामखोर आणि कोण गद्दार? कोण हरामखोर आणि कोण गद्दार? नक्कीच विचार करून मला सुद्धा कमेंट्स मध्ये तुम्ही कळवा मित्रांनो. आपण ह्या होत असलेल्या रोजच्या घडामोडीवर नक्कीच आपण बोलू. पाहत रहा रत्नाकर औसेकर युट्यूब चॅनलचा उपक्रम सकाळचा भोंगा. भेटूया उद्या पुन्हा नवीन विषयासह. पाहत रहा रत्नाकर औसेकर युट्यूब चॅनल. नसलं केलं तर ताबडतोब सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन दाबा, आपल्या ग्रुपवर लिंकवर आपल्या स्टेटसवर लिंक ठेवा आणि या चॅनलला भरभरून आशीर्वाद द्या.
उद्या भेटूया पुन्हा. काळजी घ्या. धन्यवाद. रत्नाकर औसेकर यांच्या भाषण कला क्लासेसला भरभरून प्रतिसाद मिळत आहे. आपलं ऍडमिशन बुक करा. आणि मित्रांनो, ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही प्रकार उपलब्ध आहेत. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे 30 दिवसाचा हा कोर्स आहे. 30 दिवस दररोज 1 तास तुम्हाला या कोर्सला द्यायचा आहे. तुम्हाला जर अधिक माहिती पाहिजे असेल तर माझा हा नंबर आहे 9890398788. या नंबरला संपर्क करा आणि या भाषण कला क्लास बद्दल अधिक माहिती घ्या. मी तुमच्यासाठी 24 तास उपलब्ध. कोणाला काही सरपंच व्हायचंय, कोणाला जिल्हा परिषद अध्यक्ष व्हायचं, कोणाला महापौर व्हायचंय, कोणाला नगरसेवक व्हायचंय. पण हे सगळं येण्यासाठी तुम्हाला बोलता आलं पाहिजे. जो बोलेल त्याची माती विकेल, जो नाही बोलेल त्याचं सोनं सुद्धा विकत नाही. हा आमच्या क्लासचा मंत्र आहे मित्रांनो. आवाजाचा बादशाह रत्नाकर औसेकर यांच्या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपापल्या ग्रुपवर शेअर करा. चला, आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा. रत्नाकर औसेकर YouTube चॅनल.